नमस्कार क्रिकेट चाहत्यांनो. साला कप नामदे म्हणत गेल्या वर्षी आरसीबीने अखेर इतिहास रचला आणि आयपीएलची ट्रॉफी उचलली. आता वेळ आली आहे ती ट्रॉफी राखण्याची. आयपीएल 2026 चा बिगुल वाजला असून डिफेंडिंग चॅम्पियन्स आरसीबीचे सामने कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध होणार आहेत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, आरसीबी गतविजेता असल्याने त्यांचा स्पर्धेतील पहिलाच सामना होणार आहे. सनरायझर्स विरुद्ध त्यांचा पहिला सामना घरच्या मैदानावर होणार आहे. 28 मार्चला आरसीबी विरुद्ध सनरायझर्स चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर त्यांचा दुसरा सामना घरच्याच मैदानावर चेन्नई विरुद्ध होणार आहे. ऋतुराज गायकवाड विरुद्ध रजत पाटीदार असा सामना होईल. हा सामना 5 एप्रिलला रविवारी खेळला जाईल. त्यानंतर आरसीबीचा तिसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध 10 एप्रिलला होणार आहे. हा सामना पारसपाडा स्टेडियम गुवाहाटी येथे रंगणार आहे. यानंतर वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स असा जोरदार सामना होणार आहे. एप्रिल 12 ला हा सामना रंगेल. आरसीबीचे पहिले 4ही सामने संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होतील. यावर्षी आरसीबी 5 घरचे सामने बेंगळुरूमध्ये तर 2 सामने रायपूरमध्ये खेळण्याची शक्यता आहे. तर पुन्हा एकदा रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबी ट्रॉफी राखण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दुसरीकडे सर्वांचा चाहता विराट कोहली देखील मैदान गाजवण्यासाठी सज्ज असेल. तर मित्रांनो, आरसीबीचे हे पहिले 4 सामने खूपच चुरशीचे ठरणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, या 4 पैकी आरसीबी किती सामने जिंकेल? 4 पैकी 4 की कमी? तुमची उत्तरं कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्ही मनापासून आरसीबीचे चाहते असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.